तुम्ही आतापर्यंत बरेच औषधं घेतले असतील, आयुर्वेदिक पण घेतलं असेल, परंतु आपलं जे औषध आहे इलेक्ट्रो होमिओपॅथी औषध आहे. पूर्णपणे वनस्पती अर्कापासून बनवलेल्या औषध गोळ्या असतात. याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही आणि याचा कुठला साईड इफेक्ट पण नाही, कुठला त्रास पण होतो. पण आयुर्वेदिक असल्यामुळे याचा उशिरा गुण लागतो, 100% गुण लागतो. प्रश्न असा आहे, तुम्ही आता हे औषध सुरू केलं म्हणजे लगेच 8-10 दिवसात फरक पडेल अशातला काही भाग नाही. पण हे घेत असताना तुमचं दुखणं बंद होईल, बाकीचा त्रास होणार नाही. त्यानंतर तो जो खडा आहे तो पावडर होऊन धीरे 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 पुढे सरतो. किती वर्षापासून आता केलं ते एक वर्ष नाही येत. 2025 मध्ये त्यांचा खडा उमळला तेव्हा 8 MM होता. 2025 ने 2026 वर्ष झालं, 26 MM झाला. मोठा खडा झाला तो अडकल्यामुळे त्रास आहे. छोटा निघून आला असता. हे झालं प्यायचं औषध 3 टाइम. याला काय करायचं, सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाणी करायचं. त्या 1 ग्लास पाण्यामध्ये याच्यातून 10 थेंब औषध, याच्यातल्या 2 गोळ्या पाण्यात टाकायचे, विरघळायचे, प्यायचे. हे फक्त सकाळी. तुमच्या घरात कोणाला वाचता येत असं त्याच्यावर लिहिलंय. कोणाला वाचता येतं मग काय विषय नाही. रोज सकाळी पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात 10 थेंब औषध 2 गोळ्या मिक्स करून घ्यायचं. हे सकाळी घेतलं याच पिशवीत ठेवून द्यायचं, दुसऱ्या दिवशीच घ्यायचं. हे दुपारी आहे. जेवणानंतर जे साधं पाणी आपण पितो त्या साध्या पाण्यामध्ये 10 थेंब औषध 2 गोळ्या टाकायचे, प्यायचं. आणि हे रात्री जेवणानंतर साध्याच पाण्यामध्ये 10 थेंब औषध 2 गोळ्या टाकायचे, प्यायचं. सकाळी दुपारी रात्री. औषध कडू लागत नाही, काही नाही, साधं नारळ पाण्यासारखं लागतं, त्यामुळे घ्यायला पण चांगलं. हे झालं 3 टाइम प्यायचं. याला काय करायचं, 3 लिटर पाणी वेगळं काढायचं. त्या 3 लिटर पाण्यामध्ये याच्यातून 10 थेंब औषध टाकायचं, याच्यातल्या 5 गोळ्या टाकायच्या, मिक्स करून दिवसभर ठेवून द्यायचं. तेच पाणी पित राहायचं दिवसभर. म्हणजे 3 लिटर पाणी दिवसभरात तुम्हाला संपवायचं. हे 3 टाइम, हे दिवसभरात 3 लिटर पाणी असं प्यायचं. ज्या वेळेला तुम्हाला दुखायला लागलं त्यावेळेला याच्यातून 1 बॉटल काढायची आणि त्या जागेवर फिरवायची. तिथं दुखतंय हे औषध असं फिरवलं की त्या ठिकाणी लागतं, त्या आतमध्ये जाईल, तुमचा दुखावा लागेल बंद. हे दुखलं की फिरवायचं आहे. शक्यतोवर बऱ्याच जणांचं असं झालं आहे की औषध सुरू झाल्यानंतर दुखतच नाही, म्हणून तुमचंही दुखणार नाही. दुखलं तर लावायला दिलंय आणि खूपच जास्त त्रास झाला तर इंजेक्शन सलाईन घेऊ शकता.